खून नहीं चिंगारी है, भारत की नारी है। फांसी दो, फांसी दो, फांसी दो, फांसी दो, फांसी दो, फांसियों को फांसी दो। We want justice, we want justice, we want justice। हरकताएं शामिल हुआ, हरकताएं शामिल हुआ। भारत माता की जय, भारत माता की जय। इंकलाब जिंदाबाद, इंकलाब जिंदाबाद। नारी के सम्मान में हम उतरे मैदान में, अरे नारी के सम्मान में हम उतरे मैदान में। फूल नहीं चिंगारी है, हम भारत की नारी है। अरे फूल नहीं चिंगारी है, हम भारत की नारी है। अरे फूल नहीं चिंगारी है, हम भारत के सम्मान में हम उतरे मैदान में। नारी के सम्मान में हम नारी के सम्मान में हम उतरे मैदान में। म्हणलं होतं लाईन लावली बलात्कारांना फाशी, बलात्कारांना फाशी, नारी के सम्मान में हम उतरे। फांसी दो, फांसी दो, फांसियों को फांसी दो, फांसियों को फांसी दो, फांसी दो। दोन इकडे करा, दोन सर्वांकडे करा, इकडे तोड करा सर्वांची। नारी के सम्मान में मैदान में, नारी के सम्मान में। फांसी दो, फांसी दो, आरोपीला फांसी द्या, फांसी दो, फांसी दो, आरोपीला फांसी द्या, फांसी दो, फांसी दो,
रोखलाच पाहिजे. नारी के सम्मान में, नारी के सम्मान में, चला 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 नारी के सम्मान में, नारी के सम्मान में, तुम्ही आज जा जाओ जाओ हे सगळ्यांना हो नाही जाणीव नाही जाणीव जाणीव असती ना तर कालच आग उठली असती. आम्ही माणुसकीच्या नात्याने काय तुम्हाला घेऊन काय केलं कलेक्टर सरांना दिल्याशिवाय जायचं नाही. मॅडम सरला बोलले का तुम्ही प्लीज बोलू द्या बोला
भाई त्याला बोलू द्या. सुद्धा उठत नाही, त्यांना काय गेले त्याला इथं बोला म्हणून समोर. काय करत नाही पडलं हेच परिस्थिती काल. काल हीच परिस्थिती होती. अशीच गेलो आम्ही खुर्चीतून उठायची तयारी नाही. शांततेत गेलो. आम्ही आलो गेलो हात सोडून गेलो पाहिजे ना त्यांनी समोर. ही पद्धत नाहीये. मग काय झालं? तुम्ही काहीच आमचं कन्सिडरेशन करत नाही. आम्ही वैयक्तिक कामासाठी आलेलो नाही आहोत. काल पण तुम्ही अतिशय त्या मॅडम आम्ही गेल्यानंतर आल्या. मॅडम ऐका. विचारा काय नंबर आहे मला द्या मी. साहेब वर असले तर वर जाऊ ना. काय करायचं? संवेदनशीलता आहे का तुमची? शाळेचे काही संवेदनशीलता आहे? सरकारची संवेदनशीलता नाहीये. हे सरकारवर खास केलं पाहिजे. आता तुम्ही बंद करा. असं म्हणल्यावर कशाला विषय वाढवताय तुम्ही? बरोबर काय बोलताय? कालपासून असं करायला आणि आपल्या मुली महिलांना तुम्ही बाहेर बसा का? आमची शून्य किंमत आहे. मॅडमला जाऊन बोला. का बोला? त्यांना बोलवा ना. सारखा हळू चिवून बसतात एसी मधून. अरे ही काय नव्हतं 2 मिनिटं झाल्या. सीसीटीव्ही फुटेज पत्रकारांनी चेक करावं. हे अपमान चालू आहे महिला मुलींचा. संवेदनशीलता नाहीये. तुम्ही फुटेज चेक करा. विथ हाय मोरल रिस्पॉन्सिबिलिटी आय एम स्पीकिंग. जरा बाहेर पडलो की गाडीतून उतरता येऊन बसले. चला पाठीमागे जाऊ ना. भैया 1 मिनिट. लोंढे इकडे ये. लोंढे इकडे ये. इकडे येते चांगलं. आम्ही धाराशिव जिल्ह्यातल्या महिला मुली आमचे सगळे पदाधिकारी सगळे नागरिक आलो. त्याचं कारण आहे, मागे 17 दिवसाखाली उमरग्याला 7 वर्षाच्या मुलीला 54 वर्षाच्या वेटरनी उमरग्याच्या महादेव मंदिराच्या मागे नेऊन बलात्कार केला. या संदर्भात आम्ही डीवायएसपी शेलार साहेबांना भेटलो. त्याच्यानंतर सुद्धा तुळजापूरला घटना घडली, लातूर चाकूरला घडली, उरणला घडली, आता बदलापूरला घडली. आमच्या घरचं काही काम नाही. आम्ही या देशाचे नागरिक आहोत म्हणून आम्ही कालपासून हे सगळं करतोय. आम्हाला मनावा तसा रिस्पॉन्स भेटत नाही. आमचं तुमच्याशी वैयक्तिक वाद नाही. आम्हाला आमचे लेकरं, आमचे बाळ, आमच्या भाच्या, आमच्या बहिणी, आमच्या मुली ह्याच्यासाठी आम्ही येतोय. आणि आम्ही आमचे सगळं धाराशिव करून आलो. आम्ही पॉलिटिकल पार्टी म्हणून आलो नाही तिथे. आमची जिल्हावासी, आम्ही महाराष्ट्रीयन देशाचे नागरिक म्हणून आलेलो. आणि आम्हाला असा रिस्पॉन्स मिळत असेल तरी चुकीचा आहे. आमची संवेदना कळवा. आज हजारो विद्यार्थी, शाळेतले, कॉलेजचे, डॉक्टर, इंजिनियर, बाहेर वकील आहेत, सगळे ही जबाबदार माणसं आहेत. हे चांगलं नाही मॅडम. जर आज प्रशासकीय अधिकारी दे आर शोइंग दिस काइंड ऑफ ह्युमॅनिटी, देन व्हॉट काइंड ऑफ काय आन्सर काय द्यायचं आम्ही? इट शुड बी नॉट बिहेव. तुमचं म्हणणं आहे की इथं जे आपणच घेतलं हो. माझ्याकडे देणार नाही. ठीक आहे, आता घ्या आमचा काय ग बसावं महिलांना देऊ द्या आधी. तर मग तिथं सांगितलं तुझं काय बोलावं कॅमेरेवाले चला चला द्या, निवेदन द्या. हा जेवढे आहेत तेवढे घ्या. रणखामताई चला लवकर. हा 1 मिनिट. हा इकडे बघा पटकन. जेवढे आहेत तेवढे. मुली कुठे गेल्या? चला ओके. मुली
तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना, प्रतिष्ठित नागरिकांना, आदरणीय विधिमंडळाचे सदस्य, या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे पदाधिकारी, आज मला तुम्हाला सांगायचंय, आपण एक देशाचे नागरिक, या संविधानाने आपल्याला हक्क दिलेला आहे आपल्यासाठी लढण्याचा. आज तुमच्या बदलापूरमध्ये, मुंबईमध्ये एका 3-4 वर्षाच्या मुलीचा जर रेप होत असेल तर ह्याचा आपण निषेध करायला पाहिजे माणूस म्हणून. हे या देशात सहन केलं जाणार नाही. आपला भारत देश हा संविधानाने चालणार आहे. या देशात झोपडीत राहणाऱ्या माणसाला आणि महलात राहणाऱ्या माणसाला सारखा अधिकार आहे. एक संविधानाचा अधिकार आहे. आपण सगळे एक आहोत. हम सब एक है. भारत माता की जय. भारत माता की जय. We want justice. We want justice. We want justice. We want justice. आणि सगळ्या विद्यार्थिनींनो, तुम्हा सगळ्यांना मला सांगायचं, तुमच्या संदर्भात कुठेही अन्याय घडत असेल तर या संविधानाने तुम्हाला आवाज उंच करण्यासाठी ताकद दिलेली आहे. कोणीही घाबरून घरात बसायचं नाही. हिंदू, सिख, ईसाई आपण सगळे एक आहेत. या देशामध्ये एकच धर्म आहे, ती म्हणजे माणुसकी. फर्स्टली अँड लास्टली वी आर इंडियन्स. वी आर इंडियन्स. आपण भारतीय आहोत हे लक्षात घ्या. आणि या घटनेचा निषेध करतो आम्ही. यानंतर असं जर कुठे घडलं तर मी जबाबदारीने सांगते, रस्त्यावर त्या व्यक्तीला, त्या नराधमाला आम्ही ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या पद्धतीने तुम्ही शांततेने आलेले आहात तसंच शांततेने आपल्या स्कूलमध्ये, आपल्या शाळेमध्ये जायचंय. त्यांचं होऊ द्या हो. या इकडे तुम्ही बोला. तुम्ही बोला, तुमचं चालू करा. देशाचे नागरिक आहोत. हा देश, भारत देश संविधानाने चालतो, हिटलरशाहीने चालत नाही. आज या 15 दिवसामध्ये संबंध महाराष्ट्रात आणि देशाला काळीमा फासणाऱ्या घटना घडत आहेत. 4 वर्षाची मुलगी या राज्यात सुरक्षित नाही. ह्याच्यासारखं दुर्दैव नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. या देशामध्ये संविधानाने राज्य चालतं, परंतु ही परिस्थिती बदललेली आहे. आज मुलगी, महिला सुरक्षित नाही. तुमच्या 1500 रुपयाची अगरबत्ती या सरकारची आम्हाला नको आहे. आम्हाला स्वाभिमानाने जगणारी आमची युवती, आमची बालिका, आमची महिला हवी आहे. म्हणून संबंध जिल्ह्याच्या वतीनं, धाराशिवकर, उस्मानाबादकरांच्या वतीनं आम्ही सगळेजण या जिल्ह्याचे नागरिक म्हणून रस्त्यावर उतरलेले आहेत. एकच इशारा देते, यानंतर जर या महाराष्ट्रामध्ये असं घडेल तर आम्ही कुठल्या कायद्याची वाट बघणार नाही. रस्त्यावर पळू नराधमांचा एन्काउंटर केला जाईल. कोण सहभागी झाला होता यामध्ये? सगळे नागरिक तुम्ही पाहताय, सगळे महिला, शाळेचे विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, डॉक्टर, विधिज्ञ मंडळाचे आमचे सगळे वकील लोक, सगळे सकल मराठा समाजाचे लोक, महात्मा फुले त्या संघटनेचे लोक, सगळ्या संघटना, सगळे ओबीसी, सगळे लोक. हा भारतीय म्हणून मोर्चा आहे. हा जात धर्म म्हणून नाहीये. हा भारतीयांचा, ह्या नागरिकांचा, महाराष्ट्राच्या नागरिकांचा मोर्चा आहे. सगळे राजकीय पुढारी सुद्धा यामध्ये सामील होते. सगळ्या शाळेच्या विद्यार्थिनी, वकील, सगळे पक्षाचे पदाधिकारी आहेत. आम्ही न्याय मागणार. न्याय नाही मिळाला तर आम्हाला छत्रपती शिवरायांनी शिकवण दिलेली आहे, टकमक टोकावरून आम्हाला निकाल लावता येतो. मुख्यमंत्री या मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौक इथून, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणीहून आम्ही कलेक्टर कचेरीवरती इथं आलेलो राज्याने, देशाने. त्यामुळे राजकारण कोण करतंय? जनता सुटली आहे. अतिशय नीच मानसिकता म्हात्रे नावाचे नगराध्यक्ष शिंदे गटाचे, त्या नराधमाचा सुद्धा मी निषेध करते. एक पत्रकार, चौथा स्तंभ या देशाचा जर विचारतो तुम्हाला काय वाटतं तर तुम्ही असं बोलता, तुमच्यावर बलात्कार झाल्यासारखं तुम्ही ओरडताय. ह्या माणसाचा निषेध करते. आणि शिंदे साहेबांना जर खरंच महाराष्ट्र धर्म आठवत असेल, त्या माणसाला निलंबित करून त्याच्यावरती IPCचे कलम लावून जेलमध्ये म्हात्रेनं टाकलं पाहिजे. या मताची मी आहे. प्रतिनिधी म्हणून आज मी इथे उभी आहे. ह्युमन राईट ॲज अ ह्युमन राईट आहे. आज आपल्या बऱ्याच घरामध्ये, गल्लीमध्ये, गावामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये
महिला ही असुरक्षित झालेली आहे, तिच्यावर अमानुष अत्याचार होत आहेत. कुठे गेला तो श्रीरामांचा काळ, कुठे गेला शिवछत्रपतींचे विचार? आज हा गहन प्रश्न प्रत्येकापुढे उभा आहे. जर या महिलेला जर सुरक्षा मिळत नसेल, इथे बालिका जर सुरक्षित राहत नसेल, तर त्याचा करारा जबाब हा महिलेकडून नक्कीच मिळणार आहे. तर आत्ताच या सरकारने हीच वेळ आहे की विचार करावा आणि महिलेला सुरक्षित, महिला ही अबला नसून ती सबला आहे आणि सबलेचा जबाब हा तुम्हाला नक्कीच मिळेल जर तिला सुरक्षा मिळत नसेल तर. वुमन ॲज अ ह्युमन राईट हे कायदे मंडळाने केव्हाच घोषित केलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये स्वतंत्र भारतामध्ये जर महिला अबला होत असेल, महिलेवर अत्याचार होत असतील, महिला कार्यालयामध्ये जर तिचा अमानुष, तिच्यावरती रेप होऊन जर ती मयत होत असेल, तिचा अमानुषपणे खून केला जात असेल, तर अशा देशामध्ये हे घडणं, याची जबाबदारी ही कोण घेणार आहे याचंही आम्हाला उत्तर पाहिजे. आणि प्रत्येकाने आपापली जबाबदारी सांभाळून आपला देश, आपल्या देशाचा जो काही प्राचीन इतिहास आहे तो जपला गेला पाहिजे, असं माझं आज इथे जिल्हाधिकारी कार्यालयापुढे माझं निवेदन आहे. तर त्याचा प्रत्येक नागरिकांनी विचार करावा. राजकारण बाजूला ठेवून प्रत्येक नागरिक हा आपल्या देशाचा काहीतरी देणं लागतो हा विचार करून तिथे कुठेतरी अवेअरनेस आणणं ही काळाची गरज आहे. आणि तिथे सरकारने लक्ष दिलं तर नक्कीच आपला भारत हा रामराज्याचा भारत घडेल. धाराशिवकरांच्या वतीने मोर्चा काढलेला आहे. या मोर्चामध्ये सगळ्या शाळा महाविद्यालयातले विद्यार्थी, त्यांचा आक्रोश जर पाहिला तर तो असं सहन होत नाहीये. छोट्या छोट्या मुलींची चेहरा बघून, त्यांची भीती बघून आम्हाला सुद्धा वाईट वाटायला लागलं. माझं गद्दार सरकारला एकच विनंती आहे की तुम्ही आता तरी सुधरा आणि गद्दारी काढा. तुम्ही तुमचे नगराध्यक्ष, तुमचे सगळे गुंड प्रवृत्तीचे तुमचे सगळे पदाधिकारी जी पण काय करतायत त्यांना आवर घालावा. तुम्ही जी ज्युनियर KGच्या नर्सरीच्या लेकरांचे इंटरव्ह्यू घेता, तसं शाळा प्रशासनानं सुद्धा कडक कारवाई केली पाहिजे. त्या जो बलात्कारी आहे शिंदे नावाचा तो माणूस, त्याची 3 लग्न झालेली आहेत. त्यांना 3 लग्न करून त्याची पार्श्वभूमी तुम्ही पाहिली नाही का? तुम्ही आमच्या छोट्या छोट्या न बोलता येणाऱ्या लेकरांची तुम्ही इंटरव्ह्यू घेता, पण तुम्ही तुमच्या शाळेमध्ये काम करणाऱ्या लोकांची इंटरव्ह्यू घेता. ह्याच्यावर कुठंतरी आवाज पाहिजे. आणि मला म्हणायचंय की ज्या वयामध्ये आम्हाला आमच्या लेकरांना शिकवायची वेळ आहे, शिकायची वेळ आहे, त्या वयामध्ये आम्हाला गुड टच बॅड टच शिकवावं लागतं. यापेक्षा दुर्दैवी साठी कोणतीच नाही. धन्यवाद. आजचा मोर्चा त्या मुलींना जे अत्याचार सहन करायला आले होते त्याच्याबद्दल झालेला आहे. सर्वप्रथम मी आमच्या अभिनव इंग्लिश स्कूलचे धन्यवाद करू इच्छिते की त्यांनी आम्हाला ही संधी दिली आणि आम्ही हा मोर्चा काढला आहे. कारण फक्त आम्हाला पैसे देऊन, आता लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत त्याला कितीतरी पैसे घालवत आहे लोक सर्वांना, सर्व महिलांना देण्यात. तर तुम्ही जे ते पैसे आहेत ते महिलांना न देता त्यांच्या सुरक्षेसाठी तुम्ही त्यात काहीतरी करा. राईट टू इक्वलिटीद्वारे सर्वांना सांगितलं जाते की सर्वजण एकच आहेत, कुणामध्ये काही भेदभाव नाहीये. तर मग सर्वजण असं मुलींवर अत्याचार का करतात? जर हे एखाद्या शिक्षणाधिकाऱ्याबद्दल किंवा कुणाबद्दलही जर पंतप्रधानाबद्दलच्या त्यांच्या मुलींबद्दल जर झालं असतं तर तुम्ही लगेच ॲक्शन घेतली असती. पण हे सामान्य मुलींबद्दल झालंय ना, मग ते ॲक्शन कसं घेतील लवकर? म्हणून त्यांनी समजून घेतलं पाहिजे की सर्व मुली ज्या आहेत ते सर्व स्वतःच्या मुली आहेत असं समजायला पाहिजे त्यांनी. काहीच सर्व दुसऱ्यांच्या वगैरे नाहीत, आपण सर्व भारतीय आहोत, आपण सर्व एकत्र आहोत असं त्यांनी समजलं पाहिजे. आणि स्वातंत्र्य दिन हा आपला काही आपण म्हणतो ना हॅपी इंडिपेंडन्स डे, काही हॅपी इंडिपेंडन्स डे नाही, अनहॅपी इंडिपेंडन्स डे होता. त्या इंडिपेंडन्स डे नंतर तर सर्व जास्त बलात्कार झाले. बदलापूरमध्ये जो झाला तो वगैरे सर्व काही, कोलकात्यामध्ये जो झाला कोलकात्यामध्ये जो झाला होता त्याच्यामध्ये तर ती मुलगी फक्त आपले कर्तव्य करायला चालली होती. म्हणजे का आता मुलींनी कर्तव्य पण करायचे नाहीत का? एवढं तुम्ही जर मुलींवर अत्याचार जर करत असाल तर मग मुलगी घराच्या बाहेरच निघणार नाही. तुम्हाला हेच पाहिजे का? मग हे जे उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान जे आहेत ना ते सर्वांनी हेच केलं पाहिजे. आणि मी काय म्हणते, जर एक दिवसात जर लॉकडाऊन होऊ शकतो, एका दिवसात जर नोटबंदी होऊ शकते, तर एका दिवसात सरकार आरोपींना शिक्षा का देऊ शकत नाही? वर्ष केस चालतात, 2 वर्ष 1.5 वर्ष इतके वर्ष केस चालतात, पण लवकर काहीच होत नाही. मग हे मला हेच म्हणायचं आहे की
आणि आपल्या जे पंतप्रधान सरकार जे आहेत ना त्यांनी सर्व लवकरात लवकर ह्याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे. धन्यवाद. तुमच्या शाळेत सूचना पेटी वगैरे तशी आहे का? महिला सुरक्षेसाठी आहे का? काही केलंय का? हो, आहे. काय केलं तुमच्या शाळेने? त्याच्यामध्ये आम्ही आमच्या सर्व मुलींकडून म्हणजे सर्व जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून आम्ही पैसे देतो आमच्या शाळेत. त्याच्यामध्ये ते महिलांसाठी ते सुरक्षेसाठी ते म्हणजे सरकारला दिलं जातं. काय केलं सर तुमच्या? आम्हाला शाळेत असताना असं कधीच वाटत नाही की आम्ही असुरक्षित आहोत. सूचना पेटी लिहिली का? सूचना पेटी आहे का शाळेत? सूचना पेटी आहे आमच्या कमिटी केली का? महिलाची सुरक्षा कमिटी केली आहे का? विद्यार्थिनीची कमिटी केली का शाळेत? हो. जर आम्हाला जर काय वाटत असेल की आम्ही असुरक्षित वगैरे आहोत तर आम्ही लगेच आमच्या प्रिन्सिपलकडे जाऊन आमची तक्रार करू शकतो आणि आमचे प्रिन्सिपल लगेच ऍक्शन घेतात. आणि जसं प्रत्येक शाळेमध्ये ते ऍक्शन घेतात ना तसेच सरकारने पण लवकर घेतली पाहिजे. वरून खाली खेचण्याची गरज आज ह्या महाराष्ट्राला आहे. मी ह्या माध्यमातून आज असं म्हणेन की ज्यांच्यामुळं कायदा आणि सुव्यवस्था बिघडली, ज्या लोकांवर कायद्याचा धाक राहिलेला नाही, त्याच्यामुळं लोक आज असे निंदनीय कृत्य करायला धजावतात आणि अशा कृत्य करणाऱ्या लोकांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी मी आज माननीय निवेदनाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी साहेबांकडे केलेली आहे. आणि या राज्याच्या गृहमंत्र्यांनी ह्या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन खऱ्या अर्थानं राजीनामा दिला पाहिजे ही आमची मागणी आहे. ओके. ज्या स्त्री अत्याचाराच्या ज्या घटना आहेत त्याला राजकीय किंवा पॉलिटिकल रंग देणं हे म्हणजे खरं तर आपण माणुसकी आहे का आपल्याकडं, हा मोठा खरा प्रश्न आहे. आणि ज्या पद्धतीनं बंगालमध्ये एक घटना घडली त्याच्यानंतरनं साहजिकच सर्व जाती धर्माच्या आणि सर्व स्तरातून त्या ठिकाणी तीव्र प्रतिसाद उमटला. परंतु त्या ठिकाणी महिला मुख्यमंत्री आहेत म्हणून त्यांना त्या ठिकाणी त्यांनी काम करायचं सोडून मोर्चात काय सहभागी होतात असा प्रश्न अधोरेखित केला. त्या पद्धतीनं एक राजकीय रंग महाराष्ट्रातून सुद्धा प्रतिक्रिया नेत्यांच्या माध्यमातून देण्यात आल्या, महायुतीच्या माध्यमातून. परंतु ज्यावेळेस महाराष्ट्रात घटना घडली त्यावेळेस मग सरकार म्हणून आपली काय जबाबदारी आहे का नाही ती झटकत उलटं त्यांचे जे कोण वामन म्हात्रे असतील किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं एक महिला देखील त्या नेत्या आहेत त्या म्हणतात की FIR दाखल करण्यामध्ये उशीर झाला तर सरकारची सारवासारव करण्यामध्ये त्यांनी महिला म्हणून त्या ठिकाणी जो कैवलवाना प्रयत्न केला ते तर मला वाटतं की महिला म्हणून त्या ठिकाणी त्यांनी स्वतः सबंध देशातील महिलांची माफी मागितली पाहिजे. आणि ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री सुद्धा म्हणतात की त्या ठिकाणी हा राजकीय मोर्चा आहे, मला असं वाटतं की ज्या मध्य प्रदेशमध्ये तुम्ही लाडकी बहीण योजना राबवली परंतु जर समजा वाघाचं कातडं पसरून कोल्ह्यानं जर वाघाचं कातडं पांघरलं तर तो वाघ होत नसतो. त्या पद्धतीनं तुम्ही खोटे त्या ठिकाणी केवळ इलेक्शनच्या दृष्टिकोनातून ज्या योजना आणतायत तर त्याचा प्रतिसाद किंवा त्याचे पडसाद त्या ठिकाणी महिलांच्याच माध्यमातून उमटत आहेत. आणि स्वतः महिलाच पुढे येऊन म्हणतायत की त्या ठिकाणी आम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे नको तर त्या ठिकाणी आम्हाला सन्मान पाहिजे, सुरक्षितता पाहिजे. या दृष्टिकोनातून खरा बुरखा जो आहे सरकारचा इलेक्शनच्या दृष्टिकोनातून फाटलाय. आणि मला तर असं वाटतं की हा आगडोंब उसळतात त्या ठिकाणी एक नैतिक जबाबदारी म्हणून गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. आणि थोडी जरी लाज वाटली तर आपण एका स्त्रीचे त्या ठिकाणी पुत्र आहोत आणि त्याच्यामुळं त्यांनी महिला अत्याचाराविरोधी घटना ज्या होत आहेत त्याच्यावर कुठंतरी आळा आणण्यासाठी प्रयत्न करावा.